व्यासांचा जन्म कसा झाला, व्यासांचं शिक्षण पराशर ऋषींनी त्या द्वीपावर जाऊन, त्या बेटावर जाऊन त्याला दिलं. हे अत्यंत तेजस्वी होते. वरवर अनुष्ठानं म्हणजे तपश्चर्या वगैरे करायचे. व्यासांच्या जीवनात अनेक प्रसंग येऊन गेले. त्यातला एक प्रसंग म्हणजे काय की ज्या वेळेला भीष्माने पळवून आणलं त्या काशीराजांच्या कन्यांना, अंबा, अंबिका आणि अंबालिका. अंबा म्हणते की मी शाल्व राजाला मनापासून वरलं आहे माझा पती म्हणून, तेव्हा मला त्याच्याकडे जाऊ दे. भीष्म म्हणाले अवश्य जा. तो सगळी कथा नको बघायला, महाभारतातली आहे. पण अंबिका आणि अंबालिका त्यांना हे झाले ना, त्यांची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर मुलं, आणि मुलं जी आहेत ती चांगली नाही झाली. एक आता लढण्यातच, शिकारी करण्यातच त्याला होता. आणि दुसरा जो होते तो आपण म्हणतो की निरनिराळे रोग त्याला झाले, अति इंडल्जन्स म्हणजे अति व्यसनं वगैरे. त्यामुळे राजयक्ष्मा नावाचा रोग झाला. विचित्रवीर्य आणि चित्रांगद अशी त्या दोघांची नावं. विचित्रवीर्य त्याचं वागणं तितकं विचित्र होतं की तो गेला, आणि चित्रांगद म्हणाला मला राज्यात राहायचंच नाही, मी शिकार करीन, लढीन. त्याच्यात तो मारला गेला. म्हणजे परत सिंहासनाला वारस नाही आहे. अशा वेळेला भीष्मांना बोलवून, भीष्मांचं चारित्र्य किंवा चरित्र हा ह्याचा मोठा भाग आहे. पण आपण आता त्या 3 स्त्रियांबद्दल जास्त बघणार आहोत. उत्तरेबद्दल बघितलं पण उत्तरा, पण त्यातलं महत्त्व जीवनासाठी काय आहे हे लक्षात ठेवूया. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला व्यासांना ती भीष्मांना म्हणते की मी शपथ घातली होती, प्रतिज्ञा म्हणजे अट होते की माझ्या मुलांनी सिंहासनावर बसलं पाहिजे, त्याप्रमाणे बसले पण मेले. आता मी तुला वचनातून सोडवते. हे कैकेयीसुद्धा म्हणाली आहे रामाला चित्रकूट त्या प्रसंगात. त्यावेळेला दोघांनी तेच उत्तर दिलं आहे. त्या रामायणात रामाने आणि इकडे भीष्माने. प्रतिज्ञा म्हणजे असं काही खेळणं नाही आहे, मोडलं पुन्हा जोडलं असं काही नाही आहे. प्रतिज्ञा ती प्रतिज्ञाच असते. पण दुसरं काही करायचं असेल तर मी सांगतो. मग तू नियोग पद्धती, ती पद्धती त्यावेळेला मान्य होती. हे सभा बोलवायची समाजातल्या प्रतिष्ठित लोकांची, स्टेटस असलेल्या लोकांची, आणि हा पुरुष या स्त्रीला पुत्र किंवा पुत्री म्हणजे संतती निर्माण करेल. याच्यापासून हिला संतती होईल, मुलं होतील, आणि ती मुलं अनौरस, इलेजिटिमेट म्हणतात तशी नसून ती योग्य मुलं असेल, सिंहासनावर बसायला योग्य. भीष्म म्हणतात तेही मी कळणार नाही, कारण माझी ब्रह्मचर्याची शपथ आहे. राज्यावर बसणार नाही ही शपथ आहे म्हणून मी बसत नाही, आणि माझी ब्रह्मचर्याची शपथ आहे म्हणून मी हे काम करणार नाही. मग त्यावेळेला ती म्हणते लग्नापूर्वी मला मुलगा झाला होता व्यास. तो म्हणाला त्याला घेऊन येतो. व्यासाला घेऊन आल्यानंतर बघा प्रारब्ध कसं आहे. व्यास म्हणतात की हे माते बोलवलंस काय कारण आहे, की सगळं सांगते की हस्तिनापूरच्या राज्याला वारस नाही आहे, तो तुझ्यापासून निर्माण व्हावा, कारण भीष्म ऐकत नाही आहेत. ते म्हणाले आत्ता मी एवढी तपश्चर्या करून आलेलो आहे की माझं तेज त्या नाजूक अशा राजकन्या आता ज्या माता होतील त्यांना सहन होणारं नाही आहे. ते म्हणाले काही हरकत नाही, मला वेळ नाही आहे, कारण शंतनू गेलेले आहेत, माझी 2 मुलं गेलेली आहेत, किंवा मला आता वेळ नाही थांबायला, काही हरकत नाही. मग तिथे असं वर्णन आहे. हे वर्णन प्रतिकात्मक असेल, असं घडतं का विज्ञानाच्या दृष्टीने असा विचार करू नका. ही वर्णन करण्याची एक पद्धती आहे. समजा ज्या वेळेला अंबिका ही व्यासांच्या बरोबर एकांत करण्यासाठी अंधारात जाते, व्यासांचं तेज तिला सहन होत नाही, ती डोळे मिटते. तो धृतराष्ट्र जन्माला आंधळा जन्मापासून. ज्यावेळेला व्यास आणि अंबिका यांचा संयोग होत होता त्यावेळेला तिला ते तेज सहन झालं नाही, तिने डोळे मिटले. अंबालिका त्यावेळेला कळलं नाही की मुलगा आंधळा होणार आहे, त्यावेळेला तेवढंच. परंतु नंतर अंबालिका विवर्ण पडली, ॲनिमिक, पांढरी पडली ते व्यासांचं तेज बघून. म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला ॲनिमिया झाला, म्हणजे ते हिमोग्लोबिन कमी झालं. एखादा विवर्ण शब्द आहे, त्याला पांडू झाला. पांडुरोग म्हणजे तसा ॲनिमिया, पांडुरोग. व्यास म्हणाले दोन्ही मुलं योग्य होतील असं मला वाटत नाही सिंहासनावर बसायला. मग ती म्हणते आणखीन एकच तू प्रयत्न कर. व्यास म्हणतात माझी हरकत नाही, कारण तू आई आहेस माझी, ही आईची आज्ञा आहे. त्यावेळेला या दोघीजणी ठरवतात आपण आणखीन प्रयोग नको करायला, आपण यावेळेला दासीला पाठवूया, कारण दासी रफ अँड टफ असते ना, ती व्यासांचं तेज सहन करेल. लक्षात ठेवा, नाजूक अशा भावल्या
या श्रीमंतांच्या किंवा राजघराण्यातल्या मुली काही सहन करू शकत नाही. त्यापेक्षा या झोपडपट्टीत राहणाऱ्या, घरात काबाड कष्ट करणाऱ्या त्या टफ असतात. तिला नॉर्मल मुलगा तो विदुर, पण तो दासीपुत्र असल्यामुळे सिंहासनावर बसायला योग्य नाही, म्हणजे परत सिंहासनाला वारस नाही. मग त्यातल्या त्यात पांडू, त्याला ठीक आहे, त्याला विवरण म्हणजे ॲनिमिया झालेला आहे, पांडुरोग म्हणजे ॲनिमिया, पांडुरोग त्याचं नाव असते. त्याला सिंहासनावर बसवूया, सिंहासनावर बसवतात त्याला, पण तो म्हणतो माझं राज्यात मन लागत नाही, मी शिकार वगैरे करायला जातो. म्हणजे पांडू जातो आणि पांडू शिकार करताना हे करताना मरतो. त्यावेळेला ती मुलं झालेली असतात, ती सगळी बाकीची महाभारतली कथा सांगत नाही की पांडू आणि ते निरनिराळे राजपुत्र कुंतीला झालेले वगैरे सगळे, हा सगळा इतिहास महाभारतातला आहे. आपल्याला भागवतातला त्यांचा फक्त भाग बघायचा आहे. आणि म्हणून व्यासांची मुलं धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर, व्यासांची मुलं. आता धृतराष्ट्राचे आपण म्हणतो कौरव आणि पांडूचे पांडव हे व्यासांचे नातू झाले. आणि आपण नेहमीच म्हणतो मुलांपेक्षा नातू आवडतो, आणि नातवाला सुद्धा आजी आणि आजोबा आवडतात, कारण त्यांना वेळ असतो त्यांच्यासाठी. ते गोष्टी सांगतील, गाणी म्हणतील, हाताला धरून फिरायला नेतील. आईवडिलांना वेळ नाही तेवढा. त्यामुळे काय की ते रमतात यांच्याबरोबर, भीष्माचार्यांच्याबरोबर. भीष्माचार्य हे एका अर्थाने आजोबा झाले ना आता, ते काही नाही. पण व्यास निघून गेले नंतर. मग ही मुलं, मग शेवटी तो पांडू गेल्यानंतर विदुर दासीपुत्र होता. खरं म्हणजे तो सर्व दृष्टीने योग्य होता, पण नाही, बसला तो धृतराष्ट्र आंधळा. पण ज्याला म्हणतो ना आपण की तो बसला होता पण न्यायाप्रमाणे नव्हता, त्याला राज्याभिषेक झालेला नव्हता. ते राज्य असं घराण्याचंच होतं म्हणा, तिथे राजा नव्हता धृतराष्ट्र. धृतराष्ट्र मुकुट घालून बसत असला तरी जन्मापासून आंधळा असल्यामुळे त्याला राज्याभिषेक करून घेण्याची त्याला परवानगीच नव्हती. हा पुढचं सगळं महाभारत सांगत नाही. अगदी कर्णाला म्हणतो की मी तुला अंगराज्य, अंग म्हणजे बिहारचं राज्य दिलं. आपण म्हणतो काय मोठा प्रसंग आहे. आणि त्याच्यासाठी कर्ण आयुष्यभर दुर्योधनाशी राहिला एकनिष्ठ. पण दुर्योधन मराठीत आपण म्हणतो ना, त्याच्या बापाचं सुद्धा राज्य नव्हतं, धृतराष्ट्राचं नव्हतं, तर तो काय देणार होता? ते सगळंच इलिगल होतं. असू दे, आपण पुढे जाऊया. तर ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडत होता, व्यास मधून यायचे आणि आल्यानंतर सांगायचे. काय सांगायचे की हे असं घडणार आहे ना, ते कर. तुझा मुलगा पहिला दुर्योधन, त्याचा त्याग कर. त्याग कर म्हणजे त्याला राजपुत्रांबरोबरच राहू दे, राजवाड्यातच राहू दे, तुमच्या जवळच राहू दे, पण सगळ्या सभेत तू जाहीर कर की माझ्यानंतर दुर्योधन राज्यावर बसणार नाही. दुर्योधन हा राज्याचा वारस नाही, डिस्पजेस, म्हणजे हा आमचा मुलगा असला तरी मुलगा नाही. त्याग कर, नाहीतर हा कुलांगार म्हणून जन्मलेला आहे. अंगार म्हणजे उजो, सगळ्या कुळाला उजो लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच त्यात खरं झालं. आणि व्यास हे सांगतात. पण काल तुम्हाला सांगितलं ना त्या कॅसांड्राचं उदाहरण, की तो सांगतो कुणी ऐकत नाही, नंतर लोक म्हणतात तर हे व्यासाने सांगितलं होतं. दुर्योधनाचा त्याग शेवटपर्यंत केला नाही धृतराष्ट्राने, म्हणून हे सगळं महाभारत घडलं. पण तसं घडायचंच होतं. व्यासांच्या जीवनात महत्त्वाचं कार्य त्यांनी लिहिलेलं ग्रंथ. त्यांनी पहिल्यांदा वेदांचे 4 भाग केले, बरोबर. त्यानंतर त्यांनी उपनिषद, वेदांत, त्याच्यावरची भाष्य शंकराचे लिहिली, पण उपनिषद त्यांनी सेपरेट लिहिली. त्याच्यानंतर ब्रह्मसूत्र लिहिली. पण हे सगळं फार विद्वान किंवा शिकलेल्या लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी काय, त्यांनी पुराणं लिहिली. ही पुराण ही आपल्यासाठी आहे. जे वेदात सांगितलं आहे, जे गीतेत सांगितलं आहे, तेच पुराणात आहे. पण ते सोपं व्हावं म्हणून उदाहरणं दिलेली आहेत. आणि उदाहरणं म्हणजे निरनिराळ्या भक्तांची, राजांची चरित्र जे आपण सुरू करतो आहे. लक्षात घ्या, हे व्यासांचं चरित्र झालं. अजून खूप आहे. मी आता व्यासांचं महत्त्वाचं कार्य तुम्हाला सांगितलं. त्यांचे शुकदेव, हा शुकदेवांचा जन्म आहे ना, तुमचा आपल्याला विश्वासच बसत नाही या गोष्टींवर. पण गोष्टी बघूया, त्यातलं तत्त्व बघूया. असं घडतं का? घडणार नाही. पण शुकदेवांचा जन्म तसा सांगितला आहे. एका याच्यात फार चांगलं सांगितलेलं आहे की पार्वतीला शंकर सांगतो गुहेत, अमरनाथ गुंफा आपण म्हणतो ना, तिथे घडलेला प्रसंग की मी तुला सतत आनंदात, मी का असतो मला विचारतेस ना, मी तुला सतत आनंदात राहण्याचं रहस्य, सिक्रेट तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक. मी साधं सोपं करून सांगतो गोष्टीसारखं. आणि ती म्हणते, म्हणते, चालू राहिलं. पण नंतर बघतो ही झोपलेली आहे.
मग कोण म्हणते? काही ठिकाणी म्हणतात कबूतर, अजून म्हणतात कबुतरांची एक जोडी अमरनाथाच्या ह्याच्यात येते, काही जण म्हणतात तो पोपट होता, शुक. शंकराचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्रिशूळ सोडला. आता शुक तो पोपट, ज्याला सगळं सिक्रेट ऐकत आहे, त्याने ज्ञानी आहे, तो जीवाच्या आकांतानं पळतो. आता कुठे मला त्रिशूलापासून रक्षण करायचं आहे. व्यासांच्या पत्नीचं नाव अरणी, ती अरणी म्हणते. अरणी आणि मंथा लक्षात ठेवा. ज्या वेळेला यज्ञासाठी अग्नी निर्माण करतात त्यावेळेला एक लाकडीच असं भांडं असतं आणि त्यात फिरणारी ती रवी, मंथा म्हणतो आपण, ती असते. अगदी घट्ट फिरवावं लागतं मंत्र म्हणत, त्यातून स्पार्क निघतो. मग तो स्पार्क कापसावर किंवा गवतावर घ्यायचा, मग फुंकून ज्वाला करायची आणि त्याने तो यज्ञाचा अग्नी पेटवायचा. अरणी आणि मंथा. मंथा म्हणजे रवी आणि अरणी म्हणजे खालचं भांडं, हे तिचं नाव होतं. ती म्हणते आपल्याला मूल नाही आहे, पण आपल्याला मुलाचा तसा योग नाही आहे. पण ती म्हणते माझ्या हट्टासाठी वगैरे. ते म्हणाले बघू परमेश्वराची काय इच्छा आहे. व्यास म्हणतात. हा शुक विचार करतो की आपल्याला सगळ्यात ज्ञान एवढं झालेलं आहे, तर ज्ञानी आई वडिलांच्या, निदान ज्ञानी वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा, म्हणजे त्यांच्या कुटुंबात जन्म घ्यावा. आणि अशी जन्माची थिअरी सांगितली जाते. गीतेत सांगितलं. अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्णा तू सांगतोयस ते किती चांगलं आहे, पण आता तर मी युद्धात आहे, युद्धातून जगलो, वाचलो, मेलो नाही. आणि मी तू सांगितल्याप्रमाणे उपासना सुरू केली आणि ती अर्धी असताना मेलो तर काय? कारण युद्धाच्या वेळेला अर्जुनाचं वय 89 वर्षांचं आहे. बघा, तरुण नाही आहे तो, पण त्यावेळेला ते 100 वर्षाच्या पुढे जगत होतं. कृष्ण 125 वर्ष जगला. पण त्यावेळेला हेही लक्षात ठेवायचं, 113 वर्ष तो गोकुळात गेला नाही. 113 वर्ष गोपींची फक्त आठवण काढायचा आणि 113 वर्षात त्यांनी बासरी हातात धरलेली नाही. मग लोक म्हणतात तो कृष्ण निराळा, हा कृष्ण निराळा एकच आहे. कृष्णाच्या जीवनापासून, आता कृष्णाचं चरित्र बघणार होतो, वेळ नाही आपल्याला, पण तरी बघूया की विसर्जन करायला शिकलं पाहिजे. की आता माझा हा रोल संपला आहे ना, मी आता रिटायर झालेलो आहे, मुलं मिळवती झालेली आहेत, मुलं व्यवसाय वगैरे बघतील, तर आता मी पालक म्हणून, फादर अँड मदर म्हणून माझा रोल आहे, त्याचं विसर्जन केलं पाहिजे आणि वनात गेलं पाहिजे. हल्ली बाबतीत मोबाईल नंबर असतोच. तुम्हाला कधी काही अडचण पडली तर मला बोलवा, इथे मी किंवा आई आम्ही दोघंजणही असू. हल्ली वृद्धाश्रम म्हणतो, पण हा वानप्रस्थाश्रम म्हणजे सिंगल, एकट्याने जायचं, ह्यानी जायचं. तसेच गेले. हे पहिल्याच्यात वर्णन आहे की शेवटी युद्ध संपलं, 18 वर्ष झाली आणि धृतराष्ट्राला विदुरांनी सुचवलं आपण आता अरण्यात जाऊया. किती वर्ष हस्तिनापुरात राहणार आहे. आणि भीम अपमान करायचा. कुणाचा? धृतराष्ट्राचा. भीमाने धृतराष्ट्राला कधी क्षमा केली नाही. खूप मोठी कथा आहे, बरीचशी महाभारतातली आहे, एवढाच भाग सांगतो. धृतराष्ट्र तुला दिसत नाही आंधळ्या, पण खेळतोस का कुस्ती माझ्याशी म्हणून शड्डू वाजवायला. कारण धृतराष्ट्राचे बाहू हे भीमाच्या बाहू इतके होते. म्हणून त्यांनी काय केलं होतं की भीमाने 100 कौरवांना मारलं. लक्षात ठेवा, बाकीच्या 4 पांडवांनी एकाही कौरवाला मारलेलं नाही आहे. 100च्या 100 कौरव भीमाने मारलेले. पण भीमाचा याला एवढा राग आहे. दुर्योधनाने 13 वर्ष शेवटी भीमाला मला सामोरं जावंच लागणार आहे, कारण भीमाने माझी मांडी फोडण्याचा संकल्प केलेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणून त्यांनी भीमाच्या आकाराचा एक पुतळा बनवला, पोलादाचा, लोखंडाचा म्हणा. आणि हे घेऊन, तलवार घेऊन तो रोज प्रॅक्टिस करत होता. बॉक्सिंगवाले ते वाळूची बॅग असते त्याच्यावर ठे करतात, आपण बघतो की नाही, हां तसा तो करत होता. हे धृतराष्ट्राला माहीत होतं. ज्या वेळेला नमस्कार केल्या, चांगले हेही कथा इथे, कोण युधिष्ठिराला सांगतो दुरून नमस्कार कर, तो म्हणतो मी कायम गांधारीला आणि धृतराष्ट्राला पायाला स्पर्श करून नमस्कार करत आलेलो आहे. आता तर मी अपराधी आहे, त्यांची सगळी मुलं मारली गेली आहेत, कारण मी युद्धाला परवानगी दिली, मी शेवटच्या दिवसापर्यंत युद्ध लढलो. ती गेली मुलं म्हणून त्यांच्या सगळ्या पत्नी या विधवा झाल्या, मुलं अनाथ झाली. मातम म्हणतात, सगळीकडे हाहाकार माजला हस्तिनापुरात, तो माझ्यामुळे. इतका त्याला शोक झालेला आहे. त्यावेळेला कृष्णाने त्याला 16 राजकथा, 16 राजांच्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला एक माहीत आहे म्हणून सांगतो, कारण आपल्याला वेळ नाही. त्यांचा काय अपराध होता म्हणून त्यांना भोगावं लागलं. आपण नेहमीच म्हणतो ना, मी काय केलं, इतकं चांगलं केलं पण काहीच मिळालं नाही. तो सगळा पाप करतो, पण त्याचं खूप चांगलं चाललेलं आहे. निराळा विचार आहे हा, विचारच चुकीचा आहे. आपण करतो, तो तसं करतो, मी असं करतो, असं काही नाही आहे. रामाचा काय दोष होता सांगा बरं.
राम 16 वर्षांचा, पुढे 12 वर्ष 28 वर्षांचा असेल. रामाने तेव्हापर्यंत कोणतं पाप केलं होतं? राम सगळ्यांना हवा असं वाटत होता. अशा वेळेला वडील तिला वर देतात काय, वडिलांचा शब्द खरा व्हावा म्हणून राम वनवासात जातो काय. आपल्याला एवढं सहन करावं लागत नाही. एवढी तेजस्वी द्रौपदी भर दरबारात केसाला धरून आणून आपटलं जातं आणि ती एकवस्त्र असते, रजस्वला असते. ती आठवण करून देते की माझी मासिक पाळी चालू आहे. अशा वेळेला तुम्ही हे सगळं करा. फेड वेश्या आहे कर्ण म्हणतो. 4 जणांची पत्नी ती पतिव्रता म्हणता येते, पण 4पेक्षा 5 पती जिला आहेत तिला वेश्या म्हणतात. आणि वेश्या सवस्त्र असली काय किंवा विवस्त्र असली काय सारखंच. हे कोणी सांगितलंय? कर्णाने सांगितलेलं आहे. एक प्रकारे मग दुःशासनाने ओढायला सुरुवात. इतकी आपल्या पत्नीला, आपल्या ह्याला एखादा हल्ली लोक करतात नग्न मिरवणूक वगैरे, किती एखादा म्हणजे ते कंडेमनेबलच आहे. त्याचा कुणी पुरस्कार करणार नाही. इथे काही स्टॅटिस्टिक्स बघायचं नसतं. पण आपल्या बायका बघा, आपल्या वहिनी बघा, आपल्या बहिणी बघा, कुणावर असा प्रसंग आलेला आहे की 4 चौघात त्यांना विवस्त्र करण्याचा. आणि इथे दरबार आहे, आचार्य आहेत, 3 आचार्य आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. पण सगळेजण खाली माना घालून बसलेले आहेत. हा द्रौपदीचा अपमान. केवढी तेजस्वी. द्रौपदीला 3दा वनवासात असताना तो जयद्रथ गेलेला आहे. जयद्रथ कोण? दुष्यला नावाची मुलगी आहे धृतराष्ट्राला. 100 मुलं आणि 121. आणखीन एक मुलगा झालेला युयुत्सू, दासीपुत्र आहे तो. नंतर ते बघूया, ह्या दुष्यलेचा नवरा म्हणजे पांडवांचा एका अर्थाने बहिणीचा नवरा जयद्रथ आहे. तो तिच्याकडे जातो. पांडव गेलेले आहेत रानात शिकार आणण्यासाठी वगैरे म्हणून. तो जातो म्हणतो की तू एवढी तेजस्वी, एवढी अग्निकन्या, तू ये माझ्याबरोबर, मी रथ आणलेला आहे. त्यावेळेला ती म्हणते की तुझ्याबरोबर यायचं काय, तू म्हणजे आमच्या नाही म्हणलं तरी चुलत भाऊ आहे, तिची बहीण आहे आमची चुलत बहीण, चुलत बहिणींचा तू पती आहेस, अशी कशी तू अपेक्षा करतो. तू तिला केसाला धरतो. ही दुसरी वेळ आहे. द्रौपदीच्या केसांचं वर्णन केलेलं आहे, सीतेच्या केसांचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत सुकेशा किंवा सुकेशिनी अशा होत्या त्या. धरलं, रथावर घातलं आणि भीम आणि अर्जुन गेले. त्यांना कळलं की जयद्रथ घेऊन गेलेला आहे. ते त्यांनी रथ अडवला, त्याला हे केलं, धृतराष्ट्राकडे घेऊन युधिष्ठिराकडे घेऊन आले. पण युधिष्ठिर हा धर्माची मूर्ती आहे, परम भागवत आहे युधिष्ठिर. एवढं चरित्र आहे, आपल्याला वेळच नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, तो म्हणाला किती झालं तरी आपल्या चुलत बहिणीचा हा नवरा आहे, ह्याला मारणं म्हणजे आपल्या चुलत बहिणीला विधवा करण्यासारखं आहे. तेव्हा काय करा, ह्याला विद्रूप करा. मग बाणानं असे मधले केस, हल्ली फॅशन आहे ना ती, ते कापले जातात, हे सगळे करतात, फुटबॉल प्लेयर्स वगैरे काय काय करतात. त्यावेळेला ती अत्यंत नामुष्कीची गोष्ट होते. जयद्रथ म्हणला की हे केस वाढल्याशिवाय मी राजधानीत जाणार नाही. पण मग तिथे ते तपश्चर्या करतात आणि शक्ती मिळवतात आणि युद्धात ती उपयोगी पडते. आज जयद्रथ हा आपला विषय नाही, पण ही दुसरी वेळ, तिसरी वेळ अज्ञातवासातली ही एकदा होती ती राणी होती. त्यावेळेला इंद्रप्रस्थ दुसरं राज्य होतं पांडवांचं. त्यावेळेला ती राणी होती. तेव्हा केसाला धरून तिला आपटलं आणि वस्त्रहरणाला सुरुवात केली. आता वनवासात आहे, त्यावेळेला जयद्रथनी केसाला ओढून आपल्या रथावर घातली. आता तिसरा अज्ञातवास आहे. अज्ञातवासात ते होते विराटाच्या राज्यात. तिथे कीचक नावाचा त्यांचा सेनापती होता, मेवणा होता त्या विराटाच्या राजाचा. तो म्हणतो की तू कोण? तर ती म्हणते ही माझी दासी आहे, ती सैरंध्री तिचं नाव. आणि ती पहिली ब्युटिशियन, म्हणजे ब्युटी पार्लर पहिला अनऑफिशियल कुणी सुरू केला तर द्रौपदीने. तिने जे निरनिराळे हे डोळे वगैरे रंगवायचे असतात ना, तर पापण्या रंगवायच्या, केस रंगवायचे, आत काजळ घाल, हे सगळी वर्णन आहेत. मी माझं काही सांगत नाही आहे. आणि त्यावेळेला सगळं हर्बल असायचं, हे लक्षात ठेवा. कुठली केमिकल्स होती तिथे, सगळं सुंदर ही करायची. म्हणजे मी दृष्टीच पडणार नाही कोणाच्या, कारण कुणावरची वाईट दृष्टी पडली तर माझे 5 पती आहेत, गंधर्व आहेत, अदृश्य आहेत. पण माझ्यावर वाईट दृष्टी टाकली तर त्याची डोळे काढतील, ते तुकडे तुकडे करतील. त्यावेळेला तो म्हणतो की तू माझी दासी आहे, मी राज्याचा सेनापती आहे. तिला केसाला धरून उडतो आणि आपटतो. पुढची गोष्ट सांगत नाही, महाभारतातली आहे. ही तिसरी वेळ एवढं आपल्याला भोगावं लागतं. द्रौपदीने भोगलंय, पांडवांनी भोगलंय, खाली मान घालून बसले आहेत आणि द्रौपदीची विटंबना चालू आहे. विचार करा तुम्ही, खूप सांगता येण्यासारखं आहे. पण भागवतातल्या पुढचा प्रसंग आपण बघूया की ज्यावेळेला शुकदेव ते म्हणाले कुठे, तर अरणीच्या गर्भाशयात तो पोपट जीव झाला आणि शिरला. मग ती गर्भवती झाली ना. म्हणजे शुकाचार्यांचा जन्म
तिकडे तो पार्वती आणि शंकरांनी सांगितलेलं रहस्य ऐकतो. म्हणजे काय ज्ञानी आहे तो, आणि तो हिच्या गर्भात शिरतो. आता तो म्हणतो की मी मुक्तीचं रहस्य ऐकलंय, आता मी परत बंधनात कशाला पडू. जन्म घेतला की हा माझा डॅडी, म्हणजे काही म्हणा तुम्ही, काय हे सगळं झालं की सगळे संबंध आले. तुम्ही जन्माला आलात की सगळ्या मावश्या, काक्या, माम्या, तुमची सगळी जात, धर्म, देश, भाषा, तुमची सगळी संस्कृती, सगळं लागलं की जन्माला. हा जन्मच घेत नाही. 13 वर्ष हा आईच्या गर्भात राहतो. ती म्हणते की हे असलं कसलं बाळ, जन्मच घेत नाही आहे. त्यावेळेला व्यास, तुमच्याकडे शक्ती आहे, तुम्ही त्याच्याशी बोला. तर व्यास बोलतात. ते म्हणाले माझी ही अडचण आहे, मी जन्म घेतला की बंध निर्माण झाले. तुम्ही माझे बाबा आणि तुमची पत्नी ती माझी आई झाली आणि मी तुमचं बाळ झालं, हे नको आहे मला. व्यासाने आपल्या पत्नीला विचारलं. ती म्हणाली जन्म घेऊ दे त्याला आणि जाऊ दे, मी बाळ म्हणून सुद्धा हाक मारणार नाही आणि त्याने आई मला म्हणलं नाही तरी चालेल. हे जन्म घेतात, हे आता पूर्णपणे वाढलेले आहेत अशा अर्थाने, आणि चालायला लागतं. चालायला लागल्यानंतर अरणी म्हणते आता हे आईचं हृदय आहे ना, एकदा तरी त्याला मागे वळून आई म्हणून सांगा ना. मी बाळ म्हणणार नाही, पण त्यांनी मी आई ऐकायला माझे कान अगदी अधीर झालेले आहेत. ते जातात. ते म्हणतात मलाही त्यांनी बाबा म्हणलेलं हवं आहे ना. पण हे चालायला लागले. इथे एक गोष्ट भागवतात व्यासाने सांगितले, त्यांना नमस्कार केला पाहिजे. अंगावर वस्त्र नाही. हा 14 वर्षाचा तरुण तेजस्वी हा निघालेला आहे. वाटेत सरोवर आहे. त्या सरोवरात स्त्रिया कपडे काठावर ठेवून स्नान करतायत. अशा वेळेला हा शांतपणे समाधी अवस्थेत जातो. आणि नंतर व्यास आल्यानंतर बघतात त्या सगळ्या आपलं लपवतात, फक्त तोंड पाण्याच्या बाहेर ठेवतात. व्यास त्यांना प्रश्न विचारतात. आता तरणा बांड माझा तेजस्वी मुलगा, अंगावर एकही वस्त्र नाही, त्यावेळेला तुम्ही लाजला नाहीत. मी तुमच्या आजोबांच्या वयाचा, मला लाजला का? म्हणूनच आम्ही इथे स्नान करतो हे तुमच्या लक्षात आलं ना. तुमच्या मुलाचं लक्षच नव्हतं, हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलाला देहभान नाही, तुमच्या मुलाची समाधी लागलेली होती. तो चालत अशा अवस्थेत जात होता, त्याला आमची जाणीवही नव्हती. आम्ही इथे न्हातोय, आमच्या अंगावर काही नव्हते. तुम्ही बघितलं, तुम्हाला आम्ही दिसलो म्हणून आम्ही लाजलो. कळलं आजोबा? हे गंमत बघा. हा सगळा प्रकार आहे. हा व्यासाने ही गोष्ट स्वतः लिहिली आहे. माझ्या मुलाचा अधिकार काय आहे हे सांगण्यासाठी. मग शुकाचार्य गेले. ती म्हणाली एकदा त्याला सांगा आम्ही कुठलंही नातं जोडणार नाही, पण काही दिवस आमच्याकडे राहा रे. अशा वेळेला नाव काय? हे वृक्षा 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 वृक्षा. तो ज्या नावाने हाक मारतोय त्याचा एको येतोय, पण तो मागे वळून बघत नाही आहे. लक्षात ठेवा. हे पर्वता 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 पर्वता, हे अरण्य 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 अरण्य, तो मागे वळून बघत नाही आहे. कुठल्या नावाने याला हाक मारावे? आपण आता मराठीत म्हणतो, त्याची मी गंमत म्हणून तुम्हाला सांगतोय. शुक झालं हे नाव त्याला पडलं. शुक म्हणल्यानंतर आपण मागे बघतोच किंवा मुलांनी मागे बघितलं. शुक त्याचं नाव झालं. मग ते शुकदेव, शुक मुनी आणि शुकाचार्य, निरनिराळे शब्द वाटतील तुम्हाला, हे आले परत. आणि भागवत व्यासाने शुकाचार्यांना शिकवलं. आता पुढची गोष्ट गमतीदार महत्त्वाची आहे जीवनाच्या दृष्टीने. ते म्हणतात की मला तुम्ही सगळी शिक्षा दिलीत, आता दीक्षा द्या. ते म्हणाले मी तुला दीक्षा देतो. शिक्षण संपल्याबद्दल एक परीक्षा घेतो आणि दीक्षा देतो, पण मोक्षाची दीक्षा तुला एक व्यक्ती देणार आहे, मी नाही. तो अधिकार माझा नाही. ते म्हणाले कोण? जनक राजा. ते म्हणाले तो संसारी, ज्याला मुलं आहेत, ज्याला बायको आहे किंवा बायका असतील, काय असेल ते राजा आहे, तो त्याच्याकडे मला पाठवता मोक्षासाठी. व्यास म्हणाले मी सांगितलं ना, आता मी गप्प बसतो. हे आले विचार करतायत मनात, मी एवढा ज्ञानी, व्यासांसारख्या महाज्ञानाने मला सगळं ज्ञान दिलं, आणि आता मोक्षासाठी त्या गृहस्थाकडे जाऊ, प्रापंचिक माणसाकडे जाऊ. आले लोक म्हणाले कसा तेजस्वी येतोय, अंगावर कपडे नाही, काही नाही, काही नाही. तेव्हा जनकाने निरोप पाठवला, त्याला वेशीपाशी थांबवा गावाच्या सरहद्दीच्या बाहेर, मी बोलवल्याशिवाय येऊ नका म्हणून सांगा. त्यांना अपमान वाटला. आई हे कच्चमड का? अपमान वाटला. थांबले तिथे. दुसऱ्या दिवशी राजाने सांगितलं की तुमच्या घरातला कचरा आहे, तो जो साधूसारखा थांबला बाहेर त्याच्या अंगावर टाका. बघा हा दुसरा दिवस, काय कचरा करून टाकला.
हे सगळं झालं. तिसऱ्या दिवशी जनकराजांनी निरोप पाठवला, एकटा ये. आता इथे शिकायचं आहे आपल्याला. एकटा आहे तो, तुम्ही एकटा तर आहेच. मी दुखटा कधी झालोच नाही, कधी होणारच नाही. मला आई नाही, वडील नाही, मित्र नाही, मी एकटाच आहे. का असं बोलवलंय? मग लक्षात आलं, माझा अहंकार आता आहे ना, अहंकाराचं गाठोडं जे आहे ते टाक आणि ये, हलका होऊन माझ्याकडे ये, मोकळा होऊन माझ्याकडे ये. आणि मग ते सगळा अहंकार टाकतात आणि प्रवेश करतात मिथिला नावाची नगरी, जनक राजा. आणि तो आता आरती घेऊन आपल्या राजवाड्याच्या पायरीवर उभा आहे. आणि नंतर एकच प्रश्न विचारतो, आपली एवढी प्रगती होणार नाही, पण दृष्टी मिळवायला काय हरकत आहे हो? मी तेच म्हणतो, आधी दृष्टी आहे, मग वृत्ती आहे. दृष्टी व्हिजन आहे, वृत्ती ॲटिट्यूड आहे, आणि कृती ॲक्शन आहे. कृती जरा वेळ लागेल, पण दृष्टी तरी करूया ना. हे सगळे भेद आहेत, हे आहेत, याच्यावरती उठायला नको का? सांगा बरं. आता हे तेच आहे, हे सगळे बघतात, त्यांना सगळं नवीन आहे ना, कारण अरण्यातच राहिलेत व्यासांच्याकडे आत्तापर्यंत. दुकानं काय, गिराईकं काय, निरनिराळ्या मिठाया, निरनिराळे कपडे, निरनिराळे सगळं बघतात वगैरे. आणि जनक ओवाळतो. मग एकच प्रश्न विचारतो की वेशीपासून इथपर्यंत काय पाहिलं? हा प्रश्न आहे. आपल्याला काय काय दिसलं असतं, आपण तोंडात बोट घालून काय हे असं कृष्ण गेला ना तो मथुरेत, त्यावेळेला म्हणतो ताऊ म्हणजे मोठा दादा, कसलं रे इतक्या रंगरंगाचे, काही गोल आहेत काही चौकोन आहेत. त्यांनी लाडू बघितले होते, बर्फी बघितली नव्हती, गोकुळात लाडू होते. हे काय आहे रे, हे काय आहे रे, सगळं बघत बघत निघालेले. ह्यांनाही तेवढंच आश्चर्य वाटतंय, पण आश्चर्य वाटत नाही आहे. आश्चर्य वाटतंय कारण ते पहिल्यांदा बघताय, पण आश्चर्य वाटत नाही कारण त्याने अंतिम दर्शन त्यांना झालेलं आहे. राजाला ते वर्णन करतायत, लक्षात ठेवा. अरे माझ्या अंगावर जो कचरा टाकला तो कचरा नव्हता, ती साखर होती, शर्करा. नंतर तू या वेशीतून मला आत याला, ती वेश साखरेची होती, वेश. त्याच्यानंतर रस्ते साखरेचे, रस्त्यावरून जाणारे प्राणी साखरेचे, रथ साखरेचे, दोन्ही बाजूला दुकानं साखरेची, त्यातले दुकानदार साखरेचे, त्यातली गिराईकं साखरेची. आणि राजा तूही आता मला साखरेचा दिसतोय, तुझा वाडा, हे सगळे तुझे सैनिक सेवक साखरेचे आहेत. त्यावेळेला म्हणतो हेच ज्ञान मोक्षाचं, दुसरं काहीच नाही, एकच ब्रह्म, एकच ब्रह्म, परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म. म्हणून महाराज आले ना देह धरून, परब्रह्मच होते. अशा वेळेला तुला तत्वाचं ज्ञान झालेलं आहे. हे एकच ज्ञान असं आहे की ज्याच्यात गुरुदक्षिणा द्यायची नसते. कारण माझं ज्ञान आणि तुझं ज्ञान एका आलं. त्याने आरती ओवळल्यानंतर बाजूला ठेवलं आणि म्हणाले आलिंगन देऊया. बाकीच्या ठिकाणी गुरुला नमस्कार केला पाहिजे, गुरुदक्षिणा दिली पाहिजे. हे अंतिम ज्ञान आहे ना. माझं ज्ञान तुझं ज्ञान एकच आहे. इथे मी गुरु आणि तू शिष्य असं काही प्रकार नाही आहे. माझं ज्ञान तुला झालं, चल, हे मोक्षाचं ज्ञान आहे. मग आता पुढे शुकदेवांनी काय केलं हे फार चरित्र येत नाही. हा महत्त्वाचा सप्ताह येतो, भागवत सप्ताह, तो येतो शुकदेवांच्या जीवनात. पुढे शुकदेव थांबूया. व्यासांचं चरित्र बघितलं, आता त्या 3 स्त्रियांचा पण बघितलं आहे, फक्त एकत्रितपणे सांगतो. पहिली कुंती सासू, तिची सून द्रौपदी, आणि तिची सून सुभद्रेची सून आहे, पण द्रौपदी आणि सुभद्रा अर्जुनाच्या पत्नीच आहेत. ती उत्तरा. हे सासू सुनांचं हे बघणं चांगलं का? कशाला मी प्रश्न पुढे करू? हे इतिहास आहे, ह्याच्यात काहीतरी शिक्षण आहे, ह्याच्यात काहीतरी संस्कार आहेत. गंमत बघा, सगळं वनवास संपतो मुलांचा. वनवासात कुंती इकडे हस्तिनापुरात राहिली होती, पण ह्यांच्याकडे कौरवांच्या राजवाड्यात नाही राहिली, विदुराकडे राहिली होती. विदुर राणी आणि कुंती हे एकटे राहिले होते. 13 वर्ष ती पांडवांच्या बरोबर नव्हती, वनवासात आणि अज्ञातवासात. म्हणजे मुलांचं नाही. द्रौपदी होती वनवासात गेलेली, म्हणजे सून नाही, मुलं नाहीत. काय आयुष्य द्रौपदीचं, काय आयुष्य? प्रत्येक वेळेला मुलांवर अन्याय केला गेला. भीमाला विष घालून मारलं गेलं, पण भीम वाचला. भीमाला निरनिराळ्या प्रकाराने त्रास दिला दुर्योधनाने, भीम वाचला. पण त्रास किती! द्रौपदीची विटंबना म्हणजे कळस होता तिच्या दुःखाचा. दुःख 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 म्हणजे कुंती. आत्ता कुठे तिच्या जीवनात सगळे कौरव मारले गेलेले आहेत. हस्तिनापुरावर राज्य कुणाचं? पांडवांचं सुरू झालेलं आहे, धर्मराज वगैरे. आत्ता कुठे सुशेग म्हणतो ना आपण, तशी शांती तिच्या जीवनात आलेली आहे. अशा वेळेला कृष्ण म्हणतो की अरे बापरे, इतकी वर्ष मी तुमच्याबरोबर आहे,
वनवासात सतत नव्हता, पण हे झालं ना युद्धानंतर अश्वमेध यज्ञ, त्याला मी खूप दिवस तुमच्याकडे आहे. काल रात्री माझ्या स्वप्नात वडील आले वसुदेव आणि म्हणाले, कृष्णा आता हस्तिनापूर पुरे झालं, पांडव पुरे झाले, आता कुठे या, द्वारकेला या. द्वारकेत सुद्धा तुला, वडील म्हणाले म्हणजे मला, काहीतरी कर्तव्य आहे, तेव्हा आता निरोप मज द्यावा. मामा आला, तो जाताना सांगतो तुला काही पाहिजे का रे, हां, किंवा आधी विचारतो मी दुबईहून येणारे काही पाहिजे का रे. कृष्ण तसं विचारतो. आता मी केव्हा भेटेन सांगता येत नाही, पण हरिमुखे म्हणा ते उत्तर त्याने दिलेलं आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच्यात ते काय सांगतात, व्यास सांग वेदशास्त्र काही बाह्या सदा. व्यासाची या खुणा काय आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा द्वारकेचा राजा आहे, तो कायम पांडवांच्याकडे आहे किंवा जसा शकुनी कौरवांच्याकडे आहे. पण शकुनीने कौरवांचा सत्यानाश केला, कारण माझ्या आवडत्या बहिणीला तुम्ही फसवलं होतं. तुम्हाला सांगतो हे नवीन महाभारत आहे ना, त्यातला एक प्रसंग टचिंग आहे. हा शकुनी एवढा दुष्ट का झाला, मुळात तो दुष्ट नाही आहे. पहिलाच प्रसंग दाखवला आहे, महाभारत सुरू होतं आणि एक जण 4 मित्रांच्या बरोबर अत्यंत अवघड असा कडा चढतोय घसरतोय, लंगडा येतो. वडिलांनी रागाने लाथ मारलेली आहे, पण प्रत्येक वेळा शकुनी लंगडत असतो, तरी तो वरती चढतोय. कारण का, संध्याकाळ येतोपर्यंत वरती चढलं पाहिजे. माझी जी बहीण आहे अत्यंत आवडती गांधारी, तिचं प्रकाशावर एवढं प्रेम आहे की रात्री जर दिवे विझले, तेल गेलं आणि दिवे ते शांत झाले तर तिला काही काळ अंधारात घालावं लागेल. त्याची व्यवस्था मी करतोय. वर गेल्यानंतर सगळे काजवे. आपण एका चित्रपटात ते गाणंही बघितलं होतं, काजवे. त्यांनी बाटल्या नेलेल्या आहेत, त्या बाटलीत ते काजवे भरतो आणि अत्यंत आनंदात येतो आपल्या बहिणीकडे. बघ भाऊ असावा तर असा, मी काय आणलंय तुझ्यासाठी. आणि स्वतः काजवे मी घेऊन त्या बाटलीत, काजवे म्हणजे कांजुलो आपण म्हणतो ना, रात्री ग्लोवर्म असतात ते काजवे मराठीत म्हणतात, ते मी आणलेले आहेत तुझ्यासाठी. इतक्या गांधारीने काळी पट्टी बांधलेली डोळ्यावर. तो हे काय झालं, मधल्या काळात भीष्म आलेले मागणी घालायला गांधारीला दुःशासनासाठी, धृतराष्ट्रासाठी. धृतराष्ट्र आंधळा आहे. ते म्हणतात आंधळा आहे तो, पण मी 10,000 सैन्य घेऊन आलेलो आहे. कोण प्रपोजलला सैन्य घेऊन जाईल, मागणी घालायला आलेला आहे, सैन्य घेऊन जाईल, काहीतरी देणगी घेऊन जाईल, काही मी सैन्य आणलेलं आहे. म्हणजे नाही म्हणलास तर मी गांधार राज्याला, हस्तिनापूर केवढं सामर्थ्यवान होतं, गांधार राज त्यामुळे लहान, घाबरला. आणि आत्ताच्या आत्ता मला वेळ नाही थांबायला, तर हो म्हणला. गांधारीला सांगितलं की असं आहे. हस्तिनापूर म्हणल्यानंतर ती खुश झाली, कारण हस्तिनापूर सगळ्यात समृद्ध श्रीमंत असं राज्य होतं. पण नंतर कळलं की माझा जो पती आहे तो आंधळा आहे. त्या क्षणी तिने लग्न झाल्यानंतर नाही बांधली, त्या क्षणी तिने डोळ्यावर पट्टी बांधली. इकडे हा तिचा भाऊ शकुनी अत्यंत आनंदानं ते काजवे घालून आणतोय आणि तिने आपल्या जीवनात कायम अंधार करून टाकलेला आहे. काय प्रसंग आहे बघा बरं. तो बाटली फोडून टाकतो आणि ठरवतो की ज्या भीष्माचार्याने बळाच्या जोरावर एका आंधळ्याशी लग्न केलेलं आहे, त्या आंधळ्याच्या कुळाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक प्रश्न विचारला जातो, महाभारत युद्धात कोण जिंकलं? शकुनी जिंकलं. शकुनीच्या मनातला उद्देश त्यांनी खरं करून दाखवलं. हे कृष्ण जिंकला, पांडव जिंकले, ते काय कोणीतरी दोघं, पण खरा जिंकला तो शकुनी. तो प्रतिज्ञा एरवी लक्षात ठेवा, कोण आपल्या बहिणीच्याकडे इतका कायम राहतो. लग्न आला तो शकुनी कायम कौरवांच्याकडे आहे. आणि सगळं तो दुर्योधन जरा चांगला वागायला लागला, कर्णाने चांगला सल्ला दिला की शकुनी बरोबर उलटं सांगतो आणि दुष्टपणा करायला सांगतो. हे महत्त्वाचं आहे. जाऊ दे, तो प्रसंग आपल्याला नाही पाहायचा. आपण पुढे जातोय. ज्या वेळेला ही कुंती ही कोण आहे तुम्हाला माहीत आहे ना, हे सगळे आत्तेभाऊ आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण, सख्खी, आणि त्यामुळे कृष्णाची सख्खी आत्या कोण आहे? कुंती. कुंतीचं नाव आहे पृथा. पृथेचे पुत्र म्हणून पार्थ, आणि पृथा म्हणजे विस्तारत जाणारी, हे तिचं नाव आहे. शूरसेन तिच्या वडिलांचं नाव. शूरसेनाने आपला मित्र कुंतीभोज, ज्याला अपत्य होणार नाही आहे, त्याला वचन दिलेलं आहे, मला पहिली मुलगी किंवा मुलगा काही झालं तर मी ते तुला देईन. आता हिला मुलगी झालेली आहे.
म्हणून तिचं कुंती भोज राजाचं नाव त्याला दिली, म्हणून पृथा कुंती झाली. कुंती म्हणजे कुंठित म्हणूया ना. जरा चिंतन करूया. वाढत जाणारी म्हणून जन्माला आलेली संपूर्ण आयुष्यात बारीक म्हणजे नॅरो 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 असं जीवन तिला जगावं लागलं. म्हणजे तेव्हापासून तिच्या जीवनात दुःख आहे. सगळ्यात आधी म्हणजे अत्यंत तेजस्वी असा पुत्र लग्नापूर्वी सूर्यापासून झाला. सूर्यासारखं कवच होतं, दिसायला सुंदर होता, त्याचा त्याग करावा लागला. कारण लग्नापूर्वी हा मुलगा मी राजघराण्यात दिला आहे, माझ्या पित्याची सगळीकडे बदनामी होईल, ते दुःख आहे तिचं. आणि कर्ण जो सूर्यपुत्र आहे, हिचा पुत्र म्हणून जो क्षत्रिय आहे, तो कायम सूतपुत्र म्हणून आयुष्य ही कर्णाच्या जीवनाची शोकांतिका आहे. कायम सूतपुत्र. अहो तो सूर्यपुत्र आहे, सूतपुत्र कुठला? सगळ्यांच्यात श्रेष्ठ आहे, पण त्याला ते सगळं भोगावं लागलं. हा आपला विषय नाही आहे, पण इथे कुंतीबद्दल बोलतोय. नंतर मुलं वनवासात, नंतर हे, आणि ती गांधारीची एवढी सेवा करायची आईसारखी आणि धृतराष्ट्राची पित्यासारखी. म्हणून त्यांना महामाता महापिता म्हणून पहिला नमस्कार युधिष्ठिर, गांधारी आणि धृतराष्ट्राला करायचा, मग कुंतीला करायचा. वडील मेलेले होते पांडू. गंमत बघा, इतका संस्कार होता. म्हणून मगाशी जे सांगत होतो की सांगितलं तू नमस्कार तिच्या पायाला स्पर्श करून करतोस, पण आज करू नकोस, कारण तू 100 मुलं मारलेल्यास, तिला प्रचंड राग आहे, डोळ्यातून ती आग ओकेल आणि तुझी बोटं जळून जातील. तो म्हणतो कृष्णा मला हे पटत नाही, आणि जरी बोटं जळली तरी चालतील, मी तिला तसाच नमस्कार करणार. आणि नमस्कार करताना सांगायचं असतं, हे गांधारी, हे महामाते, मी युधिष्ठिर तुला नमस्कार करतोय. त्या पट्टीची जी गॅप होती त्या गॅपमधून तिने बघितलं आणि त्यांनी लगेच बोटं काढली, बोटं जळली, भाजली. आता दुसरा भीम नमस्कार करायला आलेला आहे. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, हे लक्षात ठेवा, हे कृष्ण नीती आहे, म्हणतो की भीमा जरा थांब, याला काही दिसत नाही आहे. त्यांनी काय ठरवलेलं होतं की भीमाला मी आलिंगन ज्यावेळेला देईन नमस्कार केल्यानंतर, त्याच्या हाडाचा पिठो म्हणतात ना, पावडर करून टाकेन, चूर्ण. एवढी शक्ती होती. आता राग आलेला होता, 100 मुलांना माझ्या मारतोस, ये भीमा, मला तुझ्या पराक्रमाबद्दल स्वागत करायचं आहे. आलिंगन कर हाडं मोडणार, हे त्याच्या मनात होतं. हे कृष्णाला कळलं होतं. म्हणून कृष्णाने काय केला, तो जो पुतळा होता भीमाचा तयार केलेला दुर्योधनाने, दुर्योधन वगैरे तो मेलेले आहेत, तो बरोबर आवाज न करता मध्ये आणून ठेवला. ये भीमा म्हणून त्याने जे मिठी मारली, कडकड कडकड आवाज होऊन त्या पुतळ्याचे तुकडे झाले. आणि ज्यावेळेला लक्षात आलं हा हाडांचा आवाज नाही आहे, हा लोखंडाचा आवाज आहे, की हे मोडलेलं आहे, त्यावेळेला त्याला लाज वाटली. आणि नंतर कृष्ण म्हणतो भीमा आता कर, त्याचं सगळं जे राग होता तो गेलेला आहे. हे सगळं करताना कृष्णाने प्रत्येक पावलाला वाचवलेलं आहे पांडवांना. अशा वेळेला कृष्ण विचारतो की आत्या, मी आता निघालोय, परत केव्हा भोट येईल सांगता येत नाही, तुला काय पाहिजे? किती नॉर्मल आहे नाही हे. आपण विचारतो, आई मी आता गोव्याला निघालो, येताना काय आणू? आई काहीतरी सांगेल, चांगली असेल तर काजू, नाहीतर काहीतरी दुसरं आणायला सांगेल, पण गोव्याला जातोय, मी काय आणू तुला? तसं आत्या मी तुला काय देऊ? तिने काय मागावं? विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. संकटांचा वर्षाव आमच्यावर होऊ दे. आत्ता संकटातून बाहेर पडली ना, सुशेग म्हणलं ना, आत्ता जरा तिला धीर. त्यावेळेला ते म्हणते संकटांचा पाऊस. कृष्णाला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो आत्या हे काय मागतेस? आत्ता तर संकट संपली आहेत. संकट होती म्हणून माझी मुलं एकत्र राहिली, नाही तर भांडली असती. संकट असल्यावर कृष्णा म्हणून आम्ही हाक मारतो. आर्तपणे हाक मारली की तू धावून येतोस अकेला, बरोबर? आणि तुझं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शनम, हे तिचं मागणं आहे, तो श्लोक आहे. तुझं दर्शन झालं की अपुनर्भव, भव म्हणजे संसार, तुझं दर्शन झालं की ती मुक्तीच असते. आता तू जाणार म्हणतोस, परत केव्हा येईन म्हणत नाही आहेस, तेव्हा संकट आहे. संकट दिल्यानंतर कृष्णा म्हणून हाक मारणार आणि कृष्ण धावून आलेला आहे. हे लक्षात ठेवा. कृष्ण आपल्याला एक गोष्ट तर माहीतच आहे की दुर्वास ऋषी येतात आणि कृष्ण म्हणतो एकदम आलो, मला भूक लागली आहे. त्यावेळेला द्रौपदी म्हणते अरे दुष्काळात 13वा महिना, हे रात्री आले 10,000 शिष्यांना घेऊन, म्हणून मी तुला हाक मारली, त्यांना जेवायला कसं घालायचं? आणि तू म्हणतोस मला खायला द्या आधी, मी दमलोय आलोय धावत. त्यावेळेला ती म्हणते तो तुझं ते पात्र आहे ना सूर्यस थाली, ते युधिष्ठिरामुळे मिळाली आहे. सूर्याची उपासना केल्यानंतर सूर्याने ती थाळी दिली. जोपर्यंत मी आकाशात आहे तोपर्यंत पाहिजे ते अन्न पाहिजे तितक्या जणांचं तुला शिजवता येईल. हे रात्री आलेले आहेत दुर्वास,
जाऊ दे, सगळी गोष्ट सांगत नाही. त्यावेळेला म्हणतो ती थाळी आण. ती म्हणाली काय थाळी, मी आता काय उपयोग आहे, रात्र झालेली, आण तरी थाळी. त्याला एक भाजीचं हे लागलेलं होतं, पान. तो म्हणतो हे आहे की, ते पान तो खातो आणि ढेकर देतो. त्यावेळेला ती म्हणाली ह्यानी काय झालं. आता मुलं प्रश्न विचारतात, म्हणजे ती नीट घासत नव्हती भांडी असा अर्थ नाही. कृष्णाला काय अशक्य हो, ही सगळी कृष्णाची माया आहे किंवा कृष्णाची लीला आहे. ते पान खाल्ल्याबरोबर त्याने ढेकर दिला. आणि हे युधिष्ठिर म्हणतो अजून कसे आले नाहीत दुर्वास आणि तो म्हणतो ते येणार नाहीत. कृष्ण म्हणतो का, त्यांची पोटं भरली. अरे जेवायला इथे आहेत तर कसं नाही म्हणाले. त्यांनी काही केलं नाही कृष्णाने, थाळीतलं फक्त पान खाल्लं. आणि तू झाल्यानंतर आपण म्हणतो ना दूध घेई सद्गुरुनाथा, किंवा तू ब्रह्मांड तृप्त झाले म्हणतो ना, तू जेवलास की ब्रह्मांड तृप्त झाले, सगळे तृप्त होतात. आणि काही पुराणात वर्णन केलेलं आहे की ते स्नान करायला जातात आणि त्या नद्यांचा पाणी आमरस बनतं आणि प्रत्येकजण केशवानं जास्तच घेत आहेत कारण बरं वाटतंय, ओरपत आहेत. आणि प्रत्येकजण म्हणतो आल्यानंतर आता कशाला त्या सात्विक माणसाकडे जायचं, एकतर आपल्याला भूक नाही आहे. दुर्वास ढेकर देत म्हणतात माझीही तीच परिस्थिती आहे, अंधारात तोंड काळं करूया म्हणून निघून जातात. कृष्ण म्हणतो ते येणारच नाही आहे. कृष्ण धावून आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि धावून आलाच की आमची संकटातून मुक्ती, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या वेळा धावून आलेला आहे. एक उदाहरण फार गमतीदार आहे. अशा वेळेला आवडत्या भाजी केलेली असते, कृष्णाची सगळ्यांना आठवण होते, आपल्याला सुद्धा येते. मुलगा जर अमेरिकेत गेला आणि त्याची आवडती भाजी केली, आता तो हवा होता नाही, पण आपण व्हिडिओ कॉल दाखवूया, बाळा बघा ही तुझी आवडती भाजी, आळू, त्यातलं हे बिकण, त्याच्यातले काय, तो काय चाटणार आहे. हे सगळं व्हर्च्युअल, खरं काही नाही हो, हे सगळं आभासी म्हणतात, आभासी. पण त्याला बरं तोही म्हणतो की आई वास चांगला आला, तोही तसंच म्हणतो, आईलाही आनंद आहे. हा सगळा फसवा खोटा आनंद आहे, यातून सुटलं पाहिजे आपण. पण अशा वेळेला कृष्णाची आठवण झाली आणि कोणीच नाही. तो हा म्हणाला मी त्याला संकल्पाने बोलवतो युधिष्ठिर, तो बोलतो वगैरे, काय कृष्ण येत नाही. अर्जुन म्हणाला मी मंत्र म्हणतो कृष्णाला, बाणावर बसून कृष्ण आणतो की नाही, बघा बाण गेला तो अजून परत आला नाही म्हणतात ते. भीम नव्हता, कुठेतरी नवीन फळं शोधायला वगैरे गेला असेल, भूक भागत नाही घरात त्याची. अशा वेळेला सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात. द्रौपदी वगैरे बोलावते कृष्णाला, कृष्ण येत नाही. अशा वेळेला तुम्ही का असे बसलेलात, तू म्हणतो अरे कृष्ण येत नाही, काय करायचं, थांबा जरा. गदा घेतो, जातो वरती, अशी गदा आकाशात टाकतो आणि त्या गदेच्या खाली उभा राहतो आणि कृष्णाला सांगतो मी जिवंत राहावा असं वाटत असेल तर ये आणि वरच्या वर गदा धर. कृष्णाला यावंच लागतं. कृष्ण गदा धरतो, नाहीतर भीम मेला असता घेऊ, कपाळ मोक्ष झाला असता. कृष्ण तरी शहाणा आहे, तो म्हणतो भीमा तू मला हवा आहेस म्हणून मी आलो, पण पुन्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून येऊ नको, कारण मला कोणी अडवलं असतं तर गंमत आहे. हे लक्षात ठेवा, कृष्णाला हाक मारली की कृष्ण आला, आणि कृष्ण आला की मुक्ती, संकटातून मुक्ती, भयातून मुक्ती, दुःखातून मुक्ती, हे महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. हे कुंती मागते, विपद संतो न शाश्वत, आमच्यावर अखंड संकटांचा वर्षाव कर. आपण असं स्वप्नात तरी मागू का हो, आणि स्वप्नातून स्वप्न होतं ना, बरं देवा पोले पोळू, काय मी मागितलं, संकट मागितली. मार्चला बसतोय, ऑक्टोबरला पुन्हा बसवा असं मागू, नापास कर मला नाही. लॉटरीचं तिकीट काढलं, लागलं नाही, कशा लागल्यावर ठरव ना, लागायला नको असं आपण मानगत नाही स्वप्नात सुद्धा. आणि इथे ती दुःख मागते. पुढे अनेकांना सांगितलं ते सगळा तो विषय नको. कुंती एवढी चारित्र्यवान आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटी 36 वर्ष राज्य करतो, 36 वर्षांनी युद्धानंतर राज्य परीक्षिताला मिळतं. परीक्षिताचं जीवन मग अशी बघितलं, आणि शेवटचा त्याच्या जीवनातला सप्ताह म्हणजे भागवत सप्ताह, जीवनाचा एकच आठवडा 7 दिवस उरलेले आहेत, ते आपण बघतोय. तर गंमत बघा, आता ज्या वेळेला हे सगळं होतं, कुंती म्हणते, सगळे विदुर म्हणतो की आता किती दिवस राहणार, कारण समोर दिसला ना दुःशासन की भीम अपमान करायचा, नया हे सगळ्यात तुझ्यामुळे संवाद झाला आहे आणि मी तुझ्या मुलांना मारलं म्हणतोस, युद्ध का खेळलं, असं तर त्याला सहन होत नाही, पण तरी सहन करतो, जाणार कुठे. शेवटी विदुर म्हणतो की आता हे खूप झालं, मी तू दुःशासना म्हणजे धृतराष्ट्र गांधारी. कुंती म्हणते जिथे तुम्ही तिथे मी. ती खरं राजमाता आहे, आनंदाने राहू शकते हस्तिनापुरात, मुलांच्या बरोबर नाही, ती सेवा करायला गेली. अरण्यात गेले हे सगळेजण,
आणि त्याच्यात काही वर्ष 2-3 वर्ष राहिले त्या अरण्यात. ही त्यांची आंधळ्या दोघेही आंधळेच के, हिच्या डोक्यावर डोळ्यावर पट्टी, सेवा करत राहिले. एक वणवा पेटला, आग लागली त्या रानाला आणि त्याच्यात जळून मेले. हा शेवट आहे कुंतीच्या जीवनाचा. गांधारी आणि धृतराष्ट्र विसरूया, पण एवढी तेजस्वी कुंती, दुःखाकडून दुःखाकडे, दुःखाकडून दुःखाकडे. आणि जरा सुख आलं की मागते काय तर दुःख. हे शिकणार नाही आपण. दुःख मागून येत नाही, पण दुःख येणार असेल तर पुढून येतं, हे लक्षात ठेवा. चुकणारच नाही आहे दुःख. त्याचा वियोग चुकणार नाही, याचं मिलन चुकणार नाही, यश चुकणार नाही, अपयश चुकणार नाही, निंदा चुकणार नाही, स्तुती चुकणार नाही, हे लक्षात घ्या. काहीच चुकणार नाही जीवनात. आनंदात का नको स्वीकार करायला, हे भागवत सांगतंय. कुंती शेवटपर्यंत आनंदात होते. आता द्रौपदीकडे येऊया. मग ते थांबलंय, तिथून पुढचं वाक्य सुरू करूया की संध्याकाळी 6ला 18व्या दिवशी युद्ध फक्त 18 दिवस आहेत. त्यातले 10 दिवस कर्ण युद्धात नाही आहे, कारण जोपर्यंत हा म्हातारा युद्धभूमीवर आहे तोपर्यंत मी येणार नाही. म्हातारा म्हणजे भीष्माचार्य. कर्णाची भाषा बघा. पण ठीक आहे, 10 दिवस कर्ण येत नाही आहे, नंतर येतो. युद्ध संपतं. युद्ध संपल्यानंतर दुर्योधन वगैरे मगाशी बघितलं आपण सगळं. अशा वेळेला पुढे व्यवस्था कशी लावायची. द्रौपदीचं जीवनातली ती एक रात्र ती पूर्णपणे परिपक्व झाली, जे भागवतामुळे आपण व्हायला पाहिजे. वर्षानुवर्ष जात आहेत. काल अण्णूजी विचारत होते, हा 3रा भागवत सप्ताह, कुणाचं मन बदललो. या प्रश्नाला काय उत्तर देणार आम्ही, सांगा बरं. बाकीच्यांची बदलली, कारण त्यांनी हा प्रश्न तरी विचारला नाही. हे लक्षात घ्या तुम्ही, हा प्रश्न तरी विचारला नाही. पण असाच आहे सगळीकडे प्रकार. ऐकतो, विसरून जातो, परिपक्व होत नाही. परिपक्व व्हायला पाहिजे. 30 वर्ष केंद्र झालेलं, 30 वर्षापूर्वीचा मी, आत्ताचा मी. बदल फक्त शरीरातलेच, केस पांढरे झाले, हे झालं, ते झालं, एवढाच बदल. मनात बदल नाही, वृत्तीत बदल नाही, कृतीत बदल नाही, निदान दृष्टीत बदल नाही. मग काय मी ऐकलं, हे आता ऐकायचं आहे. पुढे द्रौपदी अत्यंत सुडाची ज्वाला, अत्यंत आनंदात. संध्याकाळी 6, युद्ध संपलंय, 18 दिवस झालेत. अशा वेळेला म्हणते, जितम मया, मीच फक्त जिंकले, कारण माझे 5ही पती आणि 5ही मुलं जिवंत आहेत. मगाशी सांगितलं रात्री 12 वाजता 6 तासांनी 5ही मुलं मारली गेली. निपुत्रिका झाली ती. ही बहुपुत्रिका होते. प्रत्येक पांडवापासून तिला एक एक पुत्र झाला होता. आणि निपुत्रिका, विचार करा काय झालं असेल दुःख तिला. 6 वाजता म्हणत होती सूर्यास्ताच्या वेळेला की माझे पती आणि पुत्र जिवंत आहेत. आता पुत्र गेले ना. पतीपेक्षा पुत्रावर प्रेम असतं, कारण पुत्रवंश पुढे चालवतो म्हणून. काय झालं असेल तिला. अश्वत्थाम्याने पण अर्जुन आणि कृष्ण गेले. मग अशी ब्रह्मास्त्र वगैरे गोष्ट सांगितली. अश्वत्थाम्याला पकडलं, कृष्णाने आणून द्रौपदीच्या पायावर आपटलं. सगळीकडे शांतता. आता द्रौपदी कोणती शिक्षा देते. स्वतः तुडवते का तुकडे करते, कारण ती सम्राट हे होती, क्षत्राणी होती. तलवार घेऊन त्याचे तुकडे करते आणि घाला लांडग्याला खायला, असं म्हणते. सगळेजण ऐकतायत. आणि तू सांगशील ती शिक्षा याला करूया. कुंती काय म्हणाली, मुच्यताम मुच्यताम येस, ह्याला सोडून द्या. हां, द्रौपदी, सॉरी कुंती नाही, द्रौपदी. मुच्यताम मुच्यताम एष, ह्याला सोडा, तुम्ही सोडून द्या. कारण का, 5 मुलं गेल्यामुळे मी जी रडते त्याची आई रडू नये, कारण त्याच्या आईचा हा एकुलता एक मुलगा आहे. मा रोदित अस्य जननी, ह्याची आई रडता कामा नये. जे दुःख मला आहे त्याच्या आईला, मी निपुत्रिका आहे, हा मारला आपण तर आईला तेच दुःख होईल. आणि ती आई गुरुपत्नी आहे. हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. गुरुपत्नी ही मातेच्या ठिकाणी आहे. याला सोडून द्या, आत्ता सोडून द्या. कृष्णाला आश्चर्य वाटतं, ही द्रौपदी मॅच्युअर झालेली आहे. पुढे द्रौपदीने कधी सूड हे शब्दच वापरले नाही. भागवतातली द्रौपदी, महाभारतातली द्रौपदी, हा फरक आहे. आपण शिकलं पाहिजे. मी जितमया, संध्याकाळी 6 वाजता, 12ला अरे रे सगळी मुलं गेली. सकाळी 6ला ज्यांनी मारली त्याला म्हणतात मी क्षमा केलेली आहे, त्याला सोडून द्या. क्षमाशील, जी सूडाची ज्वाला असलेली द्रौपदी त्या 6 तासात क्षमाशील बनते. आपण बनलं पाहिजे. जीवनात कुठले प्रसंग घडले म्हणजे मी बदलेन. वाल्या बसला आणि बदलला, वाल्मिकी झाला. ही उदाहरणं. ध्रुव, आई म्हणते की तुला देवच फक्त आढळ जागा देईल. देव असतो कुठे, अरण्यात असतो. हे बाळ गेलं, वय वर्ष 5, 6 महिन्यात वासुदेव प्रकट. ओम नमो भगवते वासुदेवाय झाला ना. ध्रुव, प्रल्हाद, नारायण नाव सोडणार नाही. काय हाल केले. आणि हे 2 आदर्श भक्त आहेत भागवताच्या दृष्टीने.
प्रल्हाद वडिलांनी हाल केले. पहिल्यांदा म्हणाले असलं पोर माझ्या ह्याच्यात नको. मी राज्यात बंदी घातली नारायणाचं नाव घ्यायला आणि हे पोर बोलायला शिकलं तेच नारायण नारायण म्हणत. कारण हे संस्कार जन्माच्या आधीचे आहेत. या सगळी कथा सांगत नाही, पण प्रल्हादाच्या वेळेला बघू. पण हे गंमत बघा की ज्या वेळेला ही द्रौपदी शांत झाली, कृष्णाला आश्चर्य वाटलं. पण कृष्ण म्हटला मी तसं सोडणार नाही, कारण ही द्रौपदी माझी सखी आहे आणि मी तिची मुलं ही मी माझी मुलं समजतो. अशा वेळेला मी तुला क्षमा करणार नाही. अश्वत्थामा जन्माला त्यावेळेला त्याच्या मस्तकावर एक मणी होता, त्यामुळे तो तेजस्वी होता आणि त्यामुळे तो चिरंजीव होता. बाणाने तो मणी काढून घेतला कृष्णाने आणि सांगितलं तू चिरंजीव राहशील, तुझी जखम चिरंजीव राहील आणि ती कायम जखम बळबळत राहील, तुला वेदना होतील कायम, तू मरणार नाहीस कारण तू चिरंजीव आहेस. काय शिक्षा दिली बघा. आणि तो अश्वत्थामा गेला. अश्वत्थामा अजून आहे, नर्मदेच्या काठी लोकांना दिसतो आणि तो असा 12 वाजता कोणाच्या तरी घरी जातो मध्य प्रदेशात, तेल द्या, दुखतंय खूप. आणि तेल जायला आत लोक जातात, बाहेरून बघतात तर तो दिसतच नाही. हा त्याला शाप आहे. तेलासाठी भिकाऱ्यासारखा फिरशील, तू राजा होतास, अर्ध राज्य तुझं होतं. अशा वेळेला काय संगत वाईट, दुर्योधनाची संगत. द्रोणाचार्यांचा मुलगा तो, त्यांनी जर पांडवांची संगत धरली असते तर केवढा झाला असता होतो. संगते संगत म्हणतात, संगतीनं तो वाया गेला. पुढे बघूया आपण. ज्या वेळेला आपण विचार करतो, आता ती उत्तरेची कथा आपण बघितली की गर्भावर ते ब्रह्मास्त्र पडत असताना ही लहान मुलगी, म्हणजे तशी आईच होणार होती, वयाने लहान आहे, ती 3 गोष्टी सांगते, आपण शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट, ब्रह्मास्त्राचा मान राख. ब्रह्मास्त्र नष्ट कर असं ती म्हणत नाही, न्यूट्रलाइज ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र नष्ट करून टाक. कृष्णाने सुदर्शन चक्र सोडून नष्ट केलं असतं. पुढे वेदना वगैरे काहीच नाही. ब्रह्मास्त्राचा मान राख. माझ्या प्रारब्धाप्रमाणे जे भोगायचंय, दाह होतो, ब्रह्मास्त्राची आग आणि त्या आगीमुळे जळणारं गर्भाशय. कल्पना करा, मला सहन करण्याची शक्ती दे. ही वेदना दूर कर म्हणतच नाही ती, माझं प्रारब्धाची मी भोगतो, मला शक्ती दे कृष्णा. मला हा दाह असह्य होतोय, दाह दूर कर. कृष्णाला अवघड होतं नाही, मला सहन करण्याची शक्ती दे आणि तुझी इच्छा असेल तर. महाराज म्हणतात माझी इच्छा रामाची इच्छा, माझी इच्छा रामाची इच्छा. म्हणा ना. आपण शेवटी नेहमी जे म्हणतो ते म्हणत, ते चित्र बघत आपण थांबणार आहोत. पण माझी इच्छा, कृष्णा तुझी इच्छा असेल तर या मुलाला, या गर्भाला जगव. मग कृष्णाने कसं जगवलं ते मगाशी आपण बघितलं. अशा या 3 महाभागवत, परम भागवत स्त्रिया. भागवत म्हणजे काय, सगळं सहन केलं तरी तोंडातून निषेधाचा उद्गार नाही, आनंदात राहायचं. म्हणून आपण जे नेहमी म्हणतो ना, प्रारब्ध चौकोन आहे, चौकोन. त्याच्यात एक आहे प्रारब्ध, जे कुणाला, म्हणजे कुणाला ब्रह्मदेवाला चुकलं नाही तर. हे सांगितलं ना, प्रलयांत होतो त्यावेळेला ब्रह्मदेव मरतो, विष्णू मरतो, शंकर मरतो. हीच वर्णन आहेत ना. विचार करा तुम्ही, मनाच्या श्लोकातले श्लोक वाचा. चिडून विचारतात शंकर सगळ्यांना जाळतो. शंकराला कोण जाळतो? ते परब्रह्म आहेत, त्याची पूजा करा. हा आपला विषय, त्याची उपासना करा. त्याला हात नाहीत, पाय नाहीत, काही नाहीत, काही नाही. त्याला गंध वगैरे कुठे लावणार? आतली उपासना करा. 11वी दिशा, मनात उपासना करा, आत उपासना करा. महाराज म्हणतात नाम, बस दुसरं काहीच नाही. भागवत म्हणजे नाम, नामाचं स्मरण, नामाचा जप. आपण सगळे मिळून करतो तो जप, जोरात करतो ते नामसंकीर्तन, मनातल्या मनात करतो ते नामस्मरण. नामस्मरण, महाराज म्हणतात नाम घ्या, नामस्मरण करा, नामाचा जप करा. असं प्रवचनात तरी महाराजांनी एकदाही म्हणले. एकदाही म्हणजे एकदाही म्हणलेलं नाही, आपण करतो. महाराजही भजन वगैरे करायचे वगैरे. पण साधन सांगताना या कलियुगात 2024च्या पुढे आतली उपासना पाहिजे. बाहेरची पूजा खूप झाली, ती चालू ठेवूया. व्रत उपवास खूप झाले. आत्ता मी एक लेख वाचत होतो, तिथे जाहिरात आहे, वॉर्ड आहे हॉस्पिटलचा, आणि तिथे असे निरनिराळी बातम्या येत असतात वगैरे. बायानो उपवास टाळा आणि होणाऱ्या मातानो, गर्भवती महिलांनो उपवास टाळाच. हे परत परत येत असतं. आणि लोक म्हणतात हे काय, मुलगा व्हावा म्हणून तर आम्ही उपवास करतोय. आणि ते म्हणतात उपवास टाळा. हो, इतरांना प्रॉब्लेम निर्माण करता तुम्ही. लेखाची सुरुवात आहे. लेख अत्यंत सुंदर आहे. त्यातले 2-3 मुद्दे मी तुम्हाला उद्या सांगेन. हे डिजिटल सध्या चालू आहे ना,
डिजिटल डिटॉक्स म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. हे जे मोबाईल वगैरेच्या विषातून सुटायचं असेल तर भागवतच आणि नामच, टेलिव्हिजनला आपले साईबाबा, सत्य साईबाबा टेलिविषम म्हणायचे, दुरून मारलेलं विषाची गण. हे लक्षात ठेवा. म्हणून वरती प्रारब्ध आहे, मध्ये महाराजांची इच्छा आहे. एका बाजूला प्रयत्न आहेत, दुसऱ्या बाजूला प्रेरणा आहे आणि प्रार्थना आहे. महाराजांची प्रेरणा, आपली प्रार्थना, आपलं प्रारब्ध, प्रयत्न आणि मध्ये महाराजांची इच्छा. हे कायम लक्षात ठेवा.